श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची रचना कशी असावी हे पाहणार आहोत। बेडरूममध्ये देवघर कधीही ठेवू नये। बेडरूममध्ये झोपताना दक्षिणेला डोके व उत्तरेला पाय करून झोपावे। बेडरूममध्ये विवाहित जोडपे झोपत असेल तर समोर राधाकृष्णाची फ्रेम लावावी। बेडरूममध्ये बाथरूम असल्यास त्याचे दरवाजे कधीही उघडे ठेवू नये, नकारात्मक ऊर्जा येते। घरातील मुख्य व्यक्तीचे बेडरूम हे दक्षिण व पश्चिम यातील कोपरा म्हणजे नैऋत्य दिशेला असावे। बेडरूममधील बेड हा शक्यतो लाकडापासून बनवलेला असावा। बेडरूममध्ये झोपल्यावर आपले प्रतिबिंब आरशात दिसायला नको अशा ठिकाणी आरसे लावावे। बेडरूममध्ये आपल्या डोक्यावर झोपताना पोटमाळा किंवा पिलर नसावा। बेडरूममध्ये मोरपीस लावावे। बेडरूममध्ये आपल्या बेडवरील वस्तू अस्ताव्यस्त नसाव्यात, त्या व्यवस्थित असाव्यात। बेडरूममधील कपाट हे दक्षिण व पश्चिम दिशेला असावेत। अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसा असावा, त्याची रचना कशी असावी ते पाहिले। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। आपण रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। श्री स्वामी समर्थ।